कोणतीच मात्र आम्हाला दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे स्वतंत्र झालेला भारत आपल्याला दिसतो, पण ते क्रांतिकारक आम्हाला दिसत नाही. म्हणून त्यांचा स्थापनेचा दिवस म्हणून त्यांना म्हणावेसे वाटते, आओ झुककर सलाम करे उनको, आओ झुककर सलाम करे उनको, जिनके समय मुकाम आए हैं, जिनके समय मुकाम आए हैं. खुशनसीब हो आपण, इस देश काम आए, इस देश काम आए. जो देशापासून कधीच विभक्त होत नाही तो खरा देशभक्त, जो देशापासून कधीच विभक्त होत नाही तो खरा देशभक्त. आजचा देव दाखवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपले आयुष्य वेचले, ज्या देशभक्तांनी देशाला देव म्हणून देशाची भक्ती केली, म्हणून ते देशभक्त. देशभक्ती त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात दिली होती. देशभक्ती केवळ बोलून नसतं, तर ती असावी लागते. कर्माचा ध्वनी हा शब्दापेक्षा खूप मोठा असतो. म्हणून देशभक्ती आपल्याला कृतज्ञ व्हायला हवी. म्हणूनच देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिट वेळ आहे का, असा प्रश्न अब्दुल कलाम यांना विचारावा लागला. तोही एक काळ होता माझा भारत महान होता, तोही एक काळ होता माझा भारत महान होता, कारण त्यावेळी होता ठीक सारखा नेता, ठीक सारखा नेता. आज मात्र मेरा भारत महान है, महान बनाना पडेगा असा प्रश्न पडतो. कधी कधी ती एकांच्या शेंगांची टरफल्यांची गोष्ट आठवते. सध्या लोक काही खातात, कुठेही टाकतात, तर ते सुद्धा खाऊन टाकतात, त्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाही. टिळक तुम्ही लिहिलेले गीता रहस्य आणि त्यातील बरीच रहस्याचा नव्यानं अनुभवी लागले आहे. कौरव पांडवांसारखी उगीचच राज्यासाठी लढतच हल्ली आता कोणी युतीने आघाडी करून सत्ता भोगतात. अपस्वीकाऱ्यांशी कसा लढू असा प्रश्न कुठल्याच अर्जुनाला पडला नाही. बाप, भाऊ, मामा, काका यांच्या कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतात आजच्या अर्जुन. टिळक चिंतनाने हवा पालट करायला जायचे ना सिंहगडावर, तेथील हवा सुद्धा पालटलेली आहे. गडाच्या पायथ्याशी पहाटा चालतात. सिंह कधीच गेला पण टाकणं कठीण झाले. तुम्ही केलेला सार्वजनिक गणेशोत्सव खूप लोकप्रिय होत आहे दिवसेंदिवस. प्रत्येकीकडली बोळाचे स्वतंत्र राज्य झालेत नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता ना. सरकारच काय, सरकारचं डोकं असती ठेवण्याचे फायदे काय सगळ्यांना. मित्रांनो, ज्या कुटुंबातील माणसे महान ते कुटुंब महान. अगदी त्याचप्रमाणे ज्या देशातील माणसे महान तो देश महान. म्हणून म्हणावेसे वाटते, आज मात्र माणूसपणाच चाललाय सायको, कारण घराघरात चालते माझ्या नवऱ्याची बायको. भा म्हणजे तेज, रथ म्हणजे रममास असणारा, तो तेजातच रममास असणारा भारतीय. परंतु आजच्या माणसांमध्ये दिसते मोबाईलची क्रेज, परंतु आजच्या माणसांमध्ये दिसते मोबाईलची क्रेज. म्हणून होऊन बसली सत्ताची तेज, म्हणून होऊन बसली सत्ताची तेज. आज मात्र मेरा भारत महान है, महान बनाना पडेगा असा प्रश्न पडतो. यू कॅन परचेस अँड इंडियन पीपल असं ठणकावून सांगण्याची हिंमत असेल ना, तो खरा भारतीय. आज आईची जागा मॉमने घेतली, बाबांची जागा डॅडने घेतली, आजच्या आजोबांना तर जागाच राहिली नाही. मित्रांनो, मातृदेव भव पितृदेव भव अशी भव्यतव्य सांगणारी माझी भारतीय संस्कृती आणि वृद्धाश्रमाची होणारी वाढ ही बिघडलेल्या समाजाची लक्षणं आहेत. बापडा ना मैया, सबसे बडा रुपया अशी आजच्या माणसांची वृत्ती बनली आहे. भारत नावाच्या देशामध्ये राहणारे आम्ही पाश्चिमात्य आम्हाला समजायला हवे की सूरज जब जब पश्चिम में गए तो डूबी गए है. चाराण्याची ती पाश्चिमात्य संस्कृती जाऊन आणि 15 रुपये असलेली माझी भारतीय संस्कृती जेव्हा माझ्या भारतात पुन्हा उभी राहील ना, तेव्हा माझा भारत देश नक्कीच महान होईल. मित्रांनो, सरकारी योजना चांगल्या आहेत, पण ती योजना राबवणारा माणूस परफेक्ट नाही. म्हणून म्हणावेसे वाटते, न हिंदू बनो ना मुसलमान बनो, अरे यारो बेने ढंग से इंसान तो बनो. आज माणसाला घडवायला लागते ते संस्कारात. मित्रांनो, जशी गणपतीची मूर्ती घडवण्याचा साचा बाजारात विकत मिळतो, तसा माणसाला घडवण्याचा साचा कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. माणसाला घडवायला लागते ते संस्कारात. लाच